कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील उचद गावात घडलेली एका धक्कादायक घटना सध्या संपूर्ण परिसरा हादरून सोडत आहे. अवघ्या काही हजार रुपयाच्या संशयातून एका मुलाने स्वतःच्या 85 वर्षाच्या वडिलांचा जीव घेतल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे कुटुंब व्यवस्था, व्यसनाधीन आणि रागाच्या भरात घेतलेला निर्णय किती भयंकर ठरू शकतो यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मृत व्यक्ती म्हणजे दत्ताराम संभाजी केसरकर. गावात ते माजी सैनिक म्हणून आदराने ओळखले जायचे. मनमिळावू स्वभाव, लोकांमध्ये मिसळून राहणं, सामाजिक कामात सहभाग आणि विशेष म्हणजे नातवंडांनी चांगलं शिकावं, मोठं व्हावं ही त्यांची कायमची इच्छा. गावात अनेक जण त्यांना प्रेमाने कॅप्टन म्हणून हाक मारायचे. अशा व्यक्तीचा शेवट इतक्या दुर्दैवी आणि हिंसक पद्धतीनं होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. या प्रकरणातील संशयित आरोपी आहे त्याचा मुलगा संतोष दत्ताराम केसरकर, वय वर्ष 40. तो कोल्हापुरात नोकरी करत होता आणि दारूच्या व्यसनामुळे घरात अनेकदा वाद होत असल्याचीही माहिती समोर येते. गुरुवारी सकाळी तो कामावर जायच्या तयारीत असताना घरात ठेवलेले सुमारे 9,000 रुपये सापडले नव्हते. बस इथूनच वादाची ठिणगी पडली. त्याने पत्नी, वडील आणि इतर कुटुंबियावर पैसे घेतल्याचा संशय घेतला. बोलाचाली वाढली, आवाज चढले आणि रागाच्या भरात तो धमकी देत घराबाहेर पडला. "मी परत येईपर्यंत पैसे मिळाले नाहीत तर कोणालाही सोडणार नाही." दिवसभर हीच खतखत त्यांच्या मनात सुरू होती, असं सांगितलं जात आहे. संध्याकाळी तो पत्नीसोबत मुलींच्या शाळेतील कार्यक्रमासाठी मलकापुराला गेला, पण संताप शांत झाला नाही. कार्यक्रम अर्धवट सोडून तो पुन्हा घरी परतला. घरात त्यावेळी वडील एकटेच होते. पुन्हा पैशावरून वाद सुरू झाला. वाद वाढत गेला आणि संतोषने रागाच्या भरात दगडी वरवंटा उचलून वडिलांच्या डोक्यावर प्रहार केल्याचा आरोप आहे. वार इतका जबर होता की मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि दत्ताराम केसरकर जागीच कोसळले. त्यांचा मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर संतोष घाबरला. काय करावं हे सुचेनासं झालं. त्याने फरशीवर सांडलेले रक्त पुसून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असं सांगितलं जात आहे. पण सत्य फार काळ लपून राहत नाही. गॅदरिंगमधून कुटुंबीय परत आल्यानंतर हा प्रकार उघड झाला. आरडाओरड झाला. शेजारी धावून आले. नागरिकांनी संतोषला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. या घटनेची माहिती मिळताच शाहूवाडी पोलीस ठाणे येथील पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करण्यात आला. पुरावे गोळा करण्यात आले. मृतदेह उर्वरित तपासणीसाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात येथे पाठवण्यात आला. पत्नी साधना यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून संतोषला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. या घटनेतील सर्वात वेदनादायी भाग म्हणजे ज्या वडिलांनी आयुष्यभर कुटुंबासाठी कष्ट केले, सैन्यात सेवा बजावली, समाजात मान मिळवला, त्यांचा जीव त्यांच्या मुलाच्या हातून गेला. गावात शोककळा पसरली आहे. अनेकांना अजूनही विश्वास बसत नाही. कॅप्टन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दत्ताराम केसरकरांचा शेवट असा व्हावा हीच गोष्ट लोकांना अस्वस्थ करून सोडते. पैशाचा प्रश्न, दारूचं व्यसन, घरातील तणाव या सगळ्यांचा शेवट जर हिंसाचारात होत असेल तर समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत असा प्रश्न उपस्थित होतो. रागाच्या भरात एका क्षणाने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. एक जीव गेला, एक मुलगा तुरुंगात गेला आणि मागे उरल्या त्या फक्त आठवणी आणि पश्चाताप. ही घटना केवळ एक गुन्हेगारी बातमी म्हणून नाही तर एक धडा म्हणूनही मांडावी लागेल. कारण छोट्या संशयातून न सुटलेल्या वादातून आपण व्यसनातून वाढणारा राग किती भयंकर रूप घेऊ शकतो याचं हे जिवंत उदाहरण आहे. तर मंडळी, या प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. तर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.